नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी बुलढाणा येथे सामाजिक सलोखा राखण्याचे मोठे आवाहन चळवळींसमोर आहे. विचारवंत डी.एस. वले भीम जयंती निमित्त चळवळींची दशा आणि दिशा यावरील चर्चासत्र संपन्न. सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा प्रज्ञावंत शीलवंत घटनाकार देशाला लाभला. त्यामुळे माणसाला माणूसपण देणारी राज्यघटना जगात आदर्श ठरली. तोच विचार घेऊन कार्य करणाऱ्या चळवळी राज्यघटनेचे खरे सुरक्षा कवच आहे. परंतु सद्यस्थितीत चळवळी संघटना मोडीत काढणे आणि सामाजिक मतभेद निर्माण करणे राज्यकर्त्यांचे षडयंत्र उखळून फेकण्याचे आवाहन चळवळींसमोर आहे, असे मत आंबेडकरी चळवळींचे विचारवंत डी.एस. वले सर यांनी व्यक्त केले. बुलढाणा शहरातील महात्मा फुले सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्ताने चळवळींची दशा आणि दिशा या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. वारकरी धर्म परिषदेचे विदर्भ विभागीय अध्यक्ष विलास महाराज वाघमारे यांच्या अध्यक्षतेत तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भास्कर इंगळे, आंबेडकरी विचारवंत अँड विजयकुमार कस्तुरे, वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप वासुदेव महाराज शास्त्री, प्रबोधनकार अँड सतीशचंद्र रोठे पाटील, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे, शाहीर मनोहर पवार, समीक्षक डॉक्टर निवृत्ती जाधव, नाट्यकलाकार शशिकांत इंगळे, राजीव गांधी मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य शैलेश वारे, आझाद हिंदचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे कमलाकर व्यवहारे, राष्ट्रीय बजरंग दलाचे सुशांत पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितांसह चर्चासत्रामध्ये विचारवंत डॉक्टर डी.व्ही. खरात, साहित्यिक रमेश खंदारे, डॉक्टर बबन महामुनी, छाया पान पाटील, मनोज खरात, शाहीर सिंधुताई अहेर आदींनी सहभाग घेत मनोगत व्यक्त केले. चर्चासत्रातील प्रथम सत्राचे प्रास्ताविक अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी तर संचालन शाहीर मनोहर पवार यांनी केले. यशस्वीतेसाठी बुलढाणा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, रमाई ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल, मातृतीर्थ रणरागिनी संघटना, किसान ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, आर.पी.आय. आदी पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी बहुसंख्येने उपस्थिती लावत यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. देशाला सुजलाम सुफलाम करणारा नदीजोड प्रकल्प भीमाची देण. हभप विलास महाराज. चर्चासत्रात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विलास महाराज वाघमारे म्हणाले की नदीजोड प्रकल्पातून देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रथम प्रयत्न बाबासाहेबांनी प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचा विचार मानवतेच्या शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करणारा आहे. त्यामुळेच त्यांनी घटनेत मागासवर्गीयांच्या अगोदर ओबीसी आणि मराठ्यांना प्राधान्य दिले. महिला कोड बिल, कामावरील 8 तास, कामगार कायदा आज जाती सामाजिक राज्यकर्ते निर्माण करतील आणि जनसामान्यांना गुलाम करून त्यांचे शोषण करतील हा विचारही बाबासाहेबांनी त्यावेळी त्याकाळी अधोरेखित करून ठेवला. यावरून बाबासाहेबांचा दूरदृष्टिकोन तुम्हा आम्हा सर्वांना कळतो, पण आजही वळत नाही हे दुर्भाग्य चळवळीचे आहे. यासह असंख्य वास्तविक घटनेवर अभ्यासपूर्ण मनोगत विलास महाराजांनी व्यक्त केले. व्यक्त करतो की हा बहुआयामी कार्यक्रम आहे. हे अभिप्राय आहे बाबासाहेबांना की वाट त्यांच्या कुटुंबामध्ये रामायण महाभारताच्या कथा होत्या, कबीर पंथाची होती, बाबासाहेब आंबेडकर कुटुंबामध्ये सर्व होतं ते. पण जेव्हा ते वाचण्यात आलं, बाबासाहेबांच्या जाणीवा तयार झाल्या, त्यांनी नंतर ते संशोधन आणि म्हणून पुढ्यात पाहिलं मित्र आम्हाला जेव्हा साहेबांना आम्हाला हा रस्ता जाम पहा बाबासाहेब किती कार्यक्रम असं घ्या, बाबासाहेबांच्या विचारावरती मंथन करा
काय संबंध आहे मराठी संबंधित आहे बाबासाहेबांचा? बघा, बाबासाहेबांचे मोठे भाऊ मालोजी सपकाळचा पोरगा बळवंत नावाचा आज संन्यासी झालेला दिसतो. बघा, मालोजी सपकाळ, सकपाळ पासून तर आंबेडकर प्रवास बघा कसा आहे. अंबावडे असेल, सकपाळ असेल, मूळ काय नाव असेल सकपाळ आहे. केळुसकरची कोण आहे? मराठा समाजाचा आहे. केळुसकर तो म्हणतात कृष्णाचे अर्जुन कदम आहे ते मराठा समाजाचे. त्यांनी बाबासाहेबांना ते मदत केलेली आहे. मराठा समाजाचे कदम त्यांना त्रास झाला, केळूस गावाचे होते म्हणून त्यांनी काय केलं, केळुसकर लावलं नाव. हा इतिहास आपल्याला पाहिजे माहिती. त्यांनी प्रथम पुस्तक दिलं बाबासाहेब. पाणीत भीमा आहे, करणीत भीम असला पाहिजे. या उदांत विचारधारेला वृद्धिंगत करण्याचा 135वा भीमोत्सव, त्या निमित्तानं प्रबोधन आणि कवी संमेलनाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा साहित्यिक विचारवंतांचा आजचा हा प्रयास. या निमित्तानं बाबासाहेबांचा विचार घराघरात मनामनात पोहोचवण्याचा प्रयास सर्व कवींनी, साहित्यिकांनी या ठिकाणी केला. बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली समर्पित करताना 18 तास 24 तास अभ्यास करण्याचा संकल्प आजच्या या सभेतून आम्ही केला. तो विचार वृद्धिंगत करावा ही आशा 135व्या भीमोत्सवाच्या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो.